नमस्कार. पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली विचारांची मुक्ताफळं उधळलेली आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे एकनाथ खडसेंच्या वाटेवर चाललेत का हा प्रश्न मला पडतो. म्हणजे एकनाथ खडसे ज्याप्रमाणे मीडियाच्या समोर येऊन काहीतरी बडबड करतात, बोलतात, त्यात सत्य किती तथ्य किती हा प्रश्न असतो, तसं पृथ्वीराज चव्हाण देखील अशाच गोष्टी करू लागलेत. पृथ्वीराज चव्हाण एक जबाबदार नेते होते, जबाबदार मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाणांनी चालवलेली राजवट ही शरद पवारांना टफ देणारी होती. पृथ्वीराज चव्हाणांच्या वाक्यांवरती लोक विश्वास ठेवत होते. हे सगळं खरं आहे. म्हणून पृथ्वीराज चव्हाणांनी सतत असे फेक विधान करत राहणं कितपत योग्य आहे. म्हणजे त्यांनी एप्स्टीन फाईलच्या बाबत एक विधान केलं होतं की देशात सत्ता बदलेल. पुन्हा काय मंत्रिमंडळातल्या फेरबदलाविषयी काही लोक जाण्याविषयी विधान केलं होतं. मग पुन्हा आता गोपीनाथ मुंडेंच्या विषयी ते बोलले. म्हणजे मला आश्चर्य वाटतं कधी कधी की पृथ्वीराज चव्हाणांनी हा विषय काढण्याचं कारण काय. ना गोपीनाथ मुंडेंची आत्ता जयंती, ना गोपीनाथ मुंडेंची आत्ता पुण्यतिथी, ना गोपीनाथ मुंडेंशी संबंधित कोणती घटना घडलेली आहे, ना पंकजा मुंडेंशी संबंधित कोणती घटना घडलेली आहे. मग पृथ्वीराज चव्हाण अचानक गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशावर का बोलू लागले. काय बोललेत पृथ्वीराज चव्हाण ते नीट ऐका. गोपीनाथ, आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरची दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाही. तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच. आमचं सगळं ठरलं. ते गुप्तपणे आले. मी महाराष्ट्र सदनाला राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, पण ते माझ्या आयुष्यात तरी विसरणार नाही. मला म्हटले की तुम्ही माझा राजकीय खून केला. तुम्ही माझा राजकीय खून केला होता. आता हे का बोलले याचं कारण स्पष्ट होऊ लागतं यातल्या 2 वेळेसच्या एका वाक्यावरून. गोपीनाथ मुंडे म्हणे काँग्रेसच्या नेत्यांना बोलले, मला काँग्रेसमध्ये घ्या, मंत्री करा. जर मला मंत्री न करता निवडणूक लढवावी लागली तर नागपूरची दोघं मला पराभूत करतील. नागपूरच्या दोघांमध्ये आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री असू शकतात. या एका वाक्याला अधोरेखित करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण हे बोलले. गोष्ट स्पष्ट आहे, सरळ आहे. त्यांना पुन्हा एकदा नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आघात करायचा होता. भाजपमध्ये मतभेद निर्माण करायचे होते. त्याच दिवशी एकीकडं पंकजा मुंडे सगळे मतभेद संपलेत, माझी भाजपवर नाराजी नाही, माझा पिता कमळासाठी लढला, कमळासाठीच जगला, मी कमळासाठीच लढते आहे. देश, पक्ष आणि स्वतः असा 3 प्रकार त्यांनी सांगितले. बीडमध्ये सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत वाद संपल्याचं सांगितलं. पृथ्वीराज इकडे बोलले. कधी कधी आपसातला संघर्ष आपल्या लोकांच्या विकासाला खुंटवत असतो. मला आज आनंद आहे की या मंचावर आपसातला संघर्ष आता मिटलेला आहे. माझ्या भावा बहिणीतला मिटलेला आहे, आमच्या 2 घरामधला मिटलेला आहे, 2 परिवारामधला मिटलाय, 2 पक्षामधला मिटलाय. त्यामुळे काय गती मिळाली असेल तर ती या महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळालेली. हे संपलेलं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मुळात पृथ्वीराज चव्हाण हे PMOचे मंत्री होते. त्यांना माहीत आहे की सोनिया गांधींनी हो म्हटल्यावर मनमोहन सिंगच्या मध्ये नाही काय म्हणायची हिंमतच नव्हती. सोनिया गांधी म्हणतील तसंच मनमोहन करणारे होते. मग सोनिया गांधींनी प्रवेश दिल्यावर नाकारण्याचा कोणाबरामध्ये हिंमत असेल तशी ती कोणातच हिंमत असत नाही. पण पृथ्वीराज चव्हाण तरीही मनमोहन सिंग नाही म्हणाले असं सांगून मनमोहन सिंगांच्या समोर गोपीनाथ मुंडेला कशी विनंती करावी लागली हे सांगत होते. दुसरं, गोपीनाथ मुंडे निवडणुकीला घाबरत होते. अरे आपल्या पक्षाच्या उमेदवाराला, पुन्हा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कितीदा तरी पाडून 4-5 वेळेला गोपीनाथ मुंडे आमदार झाले, 2 वेळेला खासदार झाले. ते निवडणुकीला घाबरणारे नेते नव्हते. पराभूत झाले नाहीत असंही नाही. एकदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून ते पराभूतही झाले, पुन्हा 4 वेळेला निवडून झाले. रेणापूर मतदारसंघ खालसा होईपर्यंत रेणापूर मतदारसंघाचे आमदार होते गोपीनाथ मुंडे 2009 पर्यंत. 9ला तो पुन्हा परळी झाला.
2 वेळेला त्यांची कन्या परळीमधून निवडून आली. गोपीनाथ मुंडे निवडणुकीला घाबरणारे नव्हते. ते सोडा, ते फार महत्त्वाचं नाही आहे. यांना काय करायचं आहे ते बघा. यांना देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात होते हे सांगायचं आहे. मी एक वेळेला गडकरींचं समजू शकतो, त्यांचे पक्षाच्या अंतर्गत मतभेद होते. गडकरींना भारतीय जनता पक्षाने जेवढं दिलंय, जेवढा मुक्त हस्ताने दिलंय, तेवढं गोपीनाथ मुंडेंना दिलेलं नाही आहे. म्हणजे गडकरींचा पराभव झाल्यावर सुद्धा त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं गेलं. म्हणजे गडकरींचा राज्यात त्यांच्या उपस्थितीमध्ये पराभव झाला, त्यांचं राज्य ते निवडून आणू शकले नाहीत, तरीही त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं गेलं. त्यांच्यावर न्याय झाला, त्यांना बक्षिसी मिळाली. पण गोपीनाथ मुंडेंच्या बाबत पक्ष असा वागलेला नाही आहे. पराभव झाला की राज्याच्या अध्यक्षपदावरूनच दूर केलाय, दुसरा अध्यक्ष आणलेला आहे. गोपीनाथ मुंडेंच्या माणसांना राज्यात विरोधी पक्षनेतेपद मिळू नये याची पण व्यवस्था केली. त्यामुळे गडकरींशी असलेले मतभेद मी समजू शकतो. पण देवेंद्र फडणवीस, आठवत असेल स्टार माझाच्या कट्ट्यावर देवेंद्र फडणवीस रॅपिड फायरला उत्तर देत होते. संघ की भाजप? फडणवीसांचं उत्तर होतं संघ. गडकरी की मुंडे? फडणवीसांचं उत्तर होतं मुंडे. देवेंद्र फडणवीस हे गोपीनाथ मुंडेंचे सच्चे कार्यकर्ते होते. गोपीनाथ मुंडेंच्याच नेतृत्वात, मला तर चांगलं आठवतंय, गोपीनाथ मुंडेंचा अपघाती निधन होण्याच्या आधी 2 दिवस गोपीनाथ मुंडे संभाजीनगरला आले होते आणि विमानतळावर आम्ही पत्रकारांनीच त्यांना प्रश्न विचारला होता, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र अशी घोषणा चालली आहे, तुम्हाला काय वाटतं? तेव्हा ती ही घोषणा योग्य आहे, राज्यात देवेंद्र व्हायलाच पाहिजे असं स्वतः गोपीनाथ मुंडे म्हणाले होते. इतकी जवळीकता देवेंद्र फडणवीसांशी त्यांची होती, इतकी जवळीकता. देवेंद्र फडणवीसांचे गोपीनाथ मुंडेंशी मतभेद असण्याची शक्यताच नव्हती. पुढे पंकजा मुंडेंचं आणि फडणवीसांचं जमलं नाही, पुढे जमलं, हे सगळे भाग ओघाने आले. पण गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं गुरु शिष्याचं, नेता कार्यकर्त्याचं होतं, जे देवेंद्र फडणवीस सांभाळत आलेले होते, आजही ते सांभाळत आलेले आहे. केवळ गोपीनाथ मुंडेंचे समर्थक आणि फडणवीस यांच्यामध्ये एक दरी निर्माण व्हावी, फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला धक्का लावण्यासाठी काही करता यावं यासाठी पृथ्वीराज चव्हाण बोलून गेलेत. पण परवा इल्लय, चिंता नाही. पृथ्वीराज चव्हाण जे जे बोलत आलेत ते आत्तापर्यंत घडलंच नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांच्या मनामध्ये आहे ते कधीच घडणार नाही. पृथ्वीराज चव्हाण बोलून गेले म्हणून जाता जाता एका वाक्यात सांगतो, ते कसं आहे, एक गाडी, चांगली मोठी गाडी गल्लीत आली की 2-3 कुत्रे भुंकायला लागले की एक लूत भरलेलं कुत्रं सुद्धा उगच उठून भो 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 करतंय. तसं आणखी एक जण बोलून गेला नेता, त्याचं नाव संजय राऊत. ते म्हणाले की काँग्रेसमध्ये मुंडे गेले असते तर जीव वाचला असता. या राऊतांना दुसऱ्याच्या वाईटात खूप आनंद वाटतो, म्हणून ते अजून भडकविण्याचा प्रयत्न राऊतांनी केला आहे. पण हे भडकवणं जमणार नाही राऊत साहेब. नमस्कार.